नमस्कार. स्टँडर्ड 10 मॅथमॅटिक्स पार्ट 2 जॉमेट्री चॅप्टर नंबर 7 मेन्शुरेशन हा आपला चालू आहे. महत्व मापन. मागील व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 7.1 मधील क्वेश्चन नंबर 1 to 9 सॉल्व्ह केलेले आहे. परंतु आणखी 3 एक्झाम्पल्स आपली त्यातली बाकी आहे. त्यामधलं क्वेश्चन नंबर 10, 11 and 12 हे काय आहे ते आपल्याला आज पाहायचे आहे. तर त्यातला एक्झाम्पल नंबर क्वेश्चन नंबर 10 काय आहे तो पहा. काय प्रश्न वाचा. फिगर शोज अ टॉय म्हणजे फिगर दिलेली आहे. ही फिगर दिलेली आहे. इट्स लोअर पार्ट इज अ हेमिस्फिअर. बघा ह्या फिगरचा ह्या टॉयचा खालचा पार्ट हा हेमिस्फिअर आहे का. हा त्याचा बेस आहे सर्क्युलर. हा आहे का. हा काय आहे हेमिस्फिअर. अँड द अप्पर पार्ट इज कोन. हा वरचा पार्ट हा त्याचा कोन. त्याचा ह्या कोनचा हा बेस आहे. म्हणजे हा बेस हा या लोअर पार्ट हेमिस्फिअर आणि अप्पर पार्ट कोन या दोघांना कॉमन दिसतो. बरोबर. फाइंड द व्हॉल्यूम अँड द सरफेस एरिया ऑफ द टॉय. तर या टॉयचा व्हॉल्यूम आणि सरफेस एरिया आपल्याला काढायचा. फ्रॉम द मेजर्स शोन इन द फिगर. या फिगर मध्ये काही माप दिलेले आहे. कोणती दिली बघा. 3 सेंटीमीटर काय दिले रेडियस दिली. कुणाची रेडियस दिली. हा जो कोन आहे कोणच्या बेसची. कोणच्या बेसची जी रेडियस आहे तीच रेडियस कुणाची असणार आहे हेमिस्फिअरची असणार आहे. कारण बेस हा कॉमन आहे. बरोबर. पुढं 4 सेंटीमीटर काय दिसते हाईट दिलेली आहे. काय आहे हाईट कुणाची कोन कोनिकल पार्टची हाईट आहे. आम्हाला विचारलंय काय रे. आम्हाला विचारलंय काय फाइंड द व्हॉल्यूम. व्हॉल्यूम काढायचा आहे या टॉयचा. पूर्ण या टॉयचा व्हॉल्यूम काढायचा. म्हणजे हेमिस्फिअरचा व्हॉल्यूम प्लस कोनचा व्हॉल्यूम काढला त्याचे ॲडिशन म्हणजे टॉयचा व्हॉल्यूम. त्यासाठी फॉर्म्युला काय हेमिस्फिअरचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय 2/3 पाय आर क्यूब. म्हणजे आर फक्त माहिती पाहिजे तो माहिती आहे आपल्याला. कोणता व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय 1/3 पाय आर स्क्वेअर एच. म्हणजे आर माहिती पाहिजे माहिती आहे. एच माहिती पाहिजे माहिती आहे. त्यामुळे व्हॉल्यूम काढायचं काय प्रॉब्लेम येत नाही. सगळे व्हॅल्यूज माहिती. पुढं याचा सरफेस एरिया काढायचा आहे. सरफेस एरिया काढायचा आहे म्हटल्यावर याचा कर्व्ड सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअर काढावा लागेल. हेमिस्फिअरचा कर्व्ड सरफेस एरिया काय असतो 2 पाय आर स्क्वेअर. त्यातला आर माहिती आहे आपल्याला. कोणता पाय सरफेस एरिया कर्व्ड सरफेस एरिया काय असेल पाय आर यल. यल पण यल माहिती आहे का आम्हाला माहिती नाही. तर आम्हाला अगोदर यल काढून घ्यावं लागेल. यल काढून घ्यावं लागेल आणि मग आपल्याला सगळे व्हॅल्यू आपल्याला मिळते. त्याप्रमाणे आपण तो फॉर्म्युले वापरून त्यामध्ये ते व्हॅल्यू ठेवून आपण ते सरफेस एरिया काढू शकतो. तर या ठिकाणी पहिल्यांदा गिवन इन्फॉर्मेशन घेऊ फॉर कोन. कोनसाठी काय रे रेडियस आर इज इक्वल टू 3 सेंटीमीटर गिवन. हाईट एच इज इक्वल टू 4 सेंटीमीटर गिवन. स्लॅंट हाईट काढू आपण. स्लॅंट हाईट एल इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर इज इक्वल टू 3 स्क्वेअर प्लस 4 which is equal to square root of 3 square is 9 plus 4 square is 60 which is equal to square root of 25. म्हणजे काय रे स्लॅंट हाईट इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. म्हणजे या कोणच्या आपल्याला आर माहित झालं एच माहित झालं एल माहित झालं. आता आपण काही पण काढू शकतो. सरफेस एरिया पण काढू शकतो आणि व्हॉल्यूम पण काढू शकतो. आता हा स्फिअर कोन अँड हेमिस्फिअर हॅव सेम बेसिस किंवा कॉमन बेस. Therefore, radius of hemisphere R is equal to also
सेंटीमीटर. बरोबर. तर आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा फाइंड द व्हॉल्यूम काढू. व्हॉल्यूम ऑफ टॉय. व्हॉल्यूम ऑफ टॉय इज इक्वल काय असेल रे, व्हॉल्यूम ऑफ कोन प्लस व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फियर. व्हॉल्यूम ऑफ कोन प्लस व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फियर. कोणता व्हॉल्यूम ते हवं, फॉर्म्युला काय आहे, 1/3 पाय आर स्क्वेअर एच. 1/3 पाय आर स्क्वेअर एच प्लस व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फियर 2/3 पाय आर क्यूब. काय करू, इथं 1/3 आहे, इथं 2/3 आहे, म्हणजे 1/3 कॉमन निघेल. या ठिकाणी पाय आहे, या ठिकाणी पाय आहे, पाय पण कॉमन. या ठिकाणी आर स्क्वेअर आहे, या ठिकाणी आर क्यूब आहे, आर स्क्वेअर कॉमन. काढतो मी 1/3 पाय आर स्क्वेअर एवढा पार्ट कॉमन काढतो. आलं. काय राहिलं ब्रॅकेटमध्ये, मग यातलं काय शिल्लक राहिलं, एच प्लस यातलं काय राहिलं, 2r राहिला. तेव्हा ह्यामध्ये व्हॅल्यूज मग आर आणि एचच्या, विच इज इक्वल 1/3 इंटू पायची व्हॅल्यू 3.14 इंटू आर स्क्वेअर, आर इज हिअर 3 इंटू 3 इन ब्रॅकेट एच इज हिअर 4 प्लस 2 इंटू आर, आर इज हिअर 3, which is equal to 3.14 इंटू, बघा इथं हा 3 आणि हा 3 काय झाला, कॅन्सल झाला. एका 3ला एक 3 काय झाला, कॅन्सल केला. हा 3 आहे ना, डिनॉमिनेटरचा हा 3 आणि हा न्यूमेरेटरचा एक 3 कॅन्सल. काय शिल्लक राहिले ते लिहा समोर त्याच्या, इज इक्वल टू काय राहिले, 3.14 इंटू काय हा 3 इंटू 4 plus 2 into 3 is 6, which is equal to 3.14 into 3 into 4 plus 6 is 10. 10 into 3, 30 into 3.14, that is 94.2 सेंटीमीटर क्यूब. क्यूबिक सेंटीमीटर, कारण व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूम ऑफ टॉय मिळाला. आता काय करणार, सरफेस एरिया ऑफ द टॉय विचारला. सरफेस एरिया ऑफ टॉय, या कोणता सरफेस एरिया प्लस हेमिस्फियरचा सरफेस. पण कसला सरफेस एरिया, कर्व घ्यावं लागेल ना, टोटल घेता येत नाही, कारण ह्याचा पण बेस हा झाकलेला आहे आतमध्ये, याचा पण बेस झाकलेला आहे, त्यामुळे तो ओपन बेस नाही, त्यामुळे या ठिकाणी तो घेता येणार नाही. कर्व सरफेस एरिया ऑफ कोन प्लस सरफेस एरिया ऑफ कोन प्लस सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर. बरोबर. मग काय करणार, विच इज इक्वल टू कर्व सरफेस एरिया बरं का दोघांचाही, सरफेस एरिया ऑफ कोन काय आहे, पाय आर एल. सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर 2 पाय आर स्क्वेअर. या ठिकाणी पाय आहे, इथं पाय आहे, पाय कॉमन, आर आहे, आर आहे, आर कॉमन, काय राहिले शिल्लक मग, पाय आर इन ब्रॅकेट एल प्लस 2r. ठेवा व्हॅल्यू त्यांच्या, त्यांची व्हॅल्यूज ठेवा. आरची व्हॅल्यू किती, 3, आर इज 3, एल इज 5 अँड झालं, तेवढंच ठेवायचं. पायची व्हॅल्यू 3.14 इंटू आरची व्हॅल्यू 3 इन ब्रॅकेट, एल इज हिअर 5 प्लस 2 इंटू आर इज हिअर 3. 3.14 इंटू 3 इंटू इन ब्रॅकेट 5 प्लस 2 इंटू 3 6, which is equal to 3.14 into 3 into 11. 11 into 3, 33 ने ह्याला मल्टिप्लाय करा, काय येतं बघा, 103.62 सेंटीमीटर स्क्वेअर. काय आन्सर मग एकत्र, व्हॉल्यूम ऑफ टॉय इज इक्वल टू 94.2 cm3. नाही, and surface area of toy is 103.62 cm². इकडे झालं, समजले का. नेक्स्ट क्वेश्चन, एग्जाम्पल नंबर 11.
Find the surface area and the volume of the beach ball shown in the figure. फिगर दिले हा बीच बॉल आहे, त्या बीच बॉलचा सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम. बीच बॉल 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 म्हणजे स्पियर आहे. काय हा स्पियर, याचा सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम. स्पियर मध्ये फक्त रेडियसच असते, त्याला हाईट वगैरे काही नसते. पण इथे दिले आम्हाला काय डायमीटर दिलेलं दिसते. काय दिसते डायमीटर. त्या डायमीटर वरनं रेडियस काढू आपण. Diameter of beach ball D is equal to 42 centimeters. Therefore, radius of beach ball denoted by R is equal to D upon 2 is equal to D की value 42 upon 2 is equal to 21 centimeter. बरोबर. तर हे रेडियस ऑफ बीच बॉल मिळालं. आता विचारलंय काय सरफेस एरिया, and the surface area comes. Surface area of beach ball 4 pi r square. ठेव value 4 into pi 3.14 into r square. R is here 21 into 20. 4 into this into this into this. काहीच नाही, काटछाट काहीच होत नाही. सरळ यांचं मल्टिप्लिकेशन करायचं रफ वर्क मध्ये. 21 into 21 441 into 4 करा त्यांचं मल्टिप्लिकेशन काय असेल, मल्टिप्लाय बाय हे एवढे 5538.96 सेंटीमीटर स्क्वेअर. दुसरं काय विचारलंय व्हॉल्यूम ऑफ बीच बॉल इज इक्वल 4/3 पाय r क्यूब. 4/3 into pi 3.14 into r cube 21 into 21 into 20. 3 into 1 इथे भाग जातो, एकच ठिकाणी जातो फक्त. 3 into 1 आणि 3 into 7 करा यांचं मल्टिप्लिकेशन. आता 4 into 3.14 into 21 into 21 into 7 सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन रफ वर्क मध्ये करायचं. एवढं 38,772.72 सेंटीमीटर क्यूब व्हॉल्यूम आहे म्हणून क्यूब. लिहा आन्सर मग एकत्र. सरफेस एरिया ऑफ बीच बॉल इज इक्वल टू 5538.96 cm square and volume of beach ball is equal to 38,772.72 cm cube. दोन झाले, एक राहिले फक्त शेवटचं उदाहरण. क्वेश्चन नंबर 12. As shown in the figure, म्हणजे फिगर दिली आपल्याला, ही फिगर. A cylindrical glass contains water. हा सिलेंड्रिकल ग्लास आहे, त्याच्यात पाणी भरलेलं आहे. पूर्ण भरलंय का नाही, इथपर्यंत. वरचा भाग हा ब्लँक आहे, मोकळा आहे, एम्प्टी आहे. अ मेटल स्पियर ऑफ डायमीटर 2 सेंटीमीटर इमर्ज. त्यात एक मेटल बॉल आहे, धातूचा गोळा. त्याचं काय दिलंय डायमीटर 2 सेंटीमीटर दिले. तो धातूचा गोळा ह्या पाण्यात टाकला. साहजिकच पाण्यात टाकल्यावर पाण्याची पातळी लेवल काय होईल रे, वर जाईल ना, लेवल वाढली आहे. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ वॉटर. तर फक्त पाणी जे निव्वळ पाणी, त्या पाण्याचा व्हॉल्यूम करायचा. आता जो व्हॉल्यूम आहे तो व्हॉल्यूम हे गोळ्यात टाकल्यानंतर पाण्याची पातळी वाढली, लेवल वाढल्यानंतरचा या ठिकाणी दिसते व्हॉल्यूम. तर काय करायचं बघा, पहिल्यांदा ह्या फॉर अ सिलेंड्रिकल ग्लास कंटेन्स वॉटर. ह्या सिलेंड्रिकल ग्लास मध्ये काय आहे, वॉटर आहे. वॉटर आहे म्हणजे ह्या ग्लासचा जो व्हॉल्यूम असतो, पूर्ण भरला असता समजा, तर ह्या ग्लासचा व्हॉल्यूम आणि त्यामधल्या पाण्याचा व्हॉल्यूम कसा असतो, सारखाच असतो. पण आता जेवढं पाणी भरलंय तेवढ्याचा व्हॉल्यूम म्हणजे त्या ग्लासचा व्हॉल्यूम आणि तेवढ्या पाण्याच्या लेवल पर्यंतचा व्हॉल्यूम कसा असतो, सारखाच असतो. म्हणून डायमीटर ऑफ सिलेंड्रिकल ग्लास डी इज इक्वल टू 14 सेंटीमीटर. याचं डायमीटर दिले आम्हाला, हे काय 14 सेंटीमीटर.
त्याहून रेडियस करता येईल. Therefore radius of cylindrical glass R is equal to D upon 2 is equal to 14 upon 2 is equal to 7 cm. काय काढलं? ह्या ग्लासची रेडियस. ग्लासची रेडियस म्हणजे पाण्याची ना, कारण ग्लासमध्ये पाणी ओतलंय म्हणजे पाण्यानं सुद्धा ग्लासचाच आकार घेतलाय ना. ग्लास शेप्ड वॉटर आहे. ग्लास शेप्ड वॉटर. मग पुढं काय रे? हाईट ऑफ वॉटर लेवल. हाईट ऑफ वॉटर लेवल इफ मेटल स्पेअर इज इमर्स. यामध्ये धातूचा गोळा टाकल्यानंतर ग्लास लेवलचे त्या ग्लासमधल्या पाण्याची वॉटर लेवल किती आहे? 30 सेंटीमीटर. त्याला आपण एच म्हणू. त्याला काय म्हणू? एच. डायमीटर ऑफ काय रे? स्पियर. डायमीटर ऑफ स्पियर इज इक्वल काय असतं? D2 दिले आम्हाला किती आहे? 2 सेंटीमीटर. डायमीटर ऑफ स्पियर 2 सेंटीमीटर. बरोबर आहे. डायमीटर ऑफ स्पियर मेटल स्क्वेअर आहे. कसला? मेटल स्क्वेअर इज 2 सेंटीमीटर. मग डायमीटर दिले त्याच्यावर रेडियस काढता येईल. Therefore radius of metal sphere R1 is equal to R1 का म्हणलं? कारण ह्या वॉटरसाठी R म्हणले, ग्लाससाठी R म्हणले, ह्याला R1 म्हणावं लागेल. मग R1 V1 अपॉन 2 म्हणजे 2 अपॉन 2 1 सेंटीमीटर. तर तुम्हाला विचारलंय व्हॉल्यूम ऑफ वॉटर विचारलं. काय करा? व्हॉल्यूम ऑफ वॉटर इज इक्वल टू हा धातूचा गोळा टाकल्यानंतर त्या वॉटरचा व्हॉल्यूम येतो त्या व्हॅल्यूम मधनं कुठला? त्या व्हॅल्यूम मधनं हा धातूचा गोळा जो आहे मेटल स्पियर त्याचा व्हॉल्यूम मायनस करा. व्हॉल्यूम ऑफ द वॉटर विथ मेटल स्पियर इज इमर्स्ड मायनस व्हॉल्यूम ऑफ मेटल स्पियर. मेटल या ठिकाणी ह्याचा व्हॉल्यूम काय असेल? पाय आर स्क्वेअर एस. कारण सिलेंड्रिकल आहे ना त्याचा शेप. पाय आर स्क्वेअर एस मायनस 4 अपॉन 3 पाय R1 पाय कॉमन निघेल. आर कॉमन निघणार नाही कारण हा आर आहे, इथं आर झालं. पाय कॉमन निघेल. इन ब्रॅकेट आर स्क्वेअर एक्स मायनस 4 अपॉन 3 R1 क्यूब. कसं लिहिता येईल? व्हॅल्यू ऑफ पाय तसंच ठेवू आपण. पाय त्याची व्हॅल्यू टाकणार. आर स्क्वेअर 7 इंटू 7. आरची व्हॅल्यू किती आहे? 7 सेंटीमीटर. 7 इंटू 7 इंटू एच किती आहे? 30 मायनस 4 अपॉन 3 R1 क्यूब. R1 या ठिकाणी किती आहे? 1 आहे. या ठिकाणी R1 किती आहे? 1 आहे. म्हणून या ठिकाणी R1 ची व्हॅल्यू 1 ठेवू. R1 ची व्हॅल्यू 1 ठेवू. 1 which is equal to pi in bracket 7 into 7 into 30. 49 49 into 30 147. बरोबर. मायनस 4 upon 3 into 1 cube is 1. Pi in bracket 1470 minus 4 upon 3 is 1.3. Pi into हे 1470 मायनस 1.33 केलं तर 1468 मायनस 67 हे याचं काय आलं? सबट्रॅक्शन. त्याला पाय न मल्टिप्लाय करायचं म्हणजे पाय सेंटीमीटर. हे काय आलं? काय? हाय व्हॉल्यूम ऑफ वॉटर. Therefore volume of water is 1468.67 pi सेंटीमीटर क्यूब. समजलं? तर अशा पद्धतीने प्रॅक्टिस 7.1 मधील उदाहरण आपण सगळी सोडवली. एकंदरीत 12 उदाहरण आहेत आणि त्याच्यासाठी आपले 3 व्हिडिओ तयार झाले. तिन्ही व्हिडिओची मिळून आपली 12 उदाहरण सॉल्व्ह केले. पहिल्या व्हिडिओमध्ये 5 सोडवली, सेकंड व्हिडिओमध्ये 4 सोडवली आणि थर्ड व्हिडिओमध्ये 3 सोडवली. तर नेक्स्ट पार्ट जो आहे
तो आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू, तो म्हणजे फ्रुस्टम ऑफ कोन. कोणाचा छेद. कोन म्हणजे काय? शंकू. शंकू छेद तो काय आहे, त्याचे फॉर्म्युले काय आहे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू.